नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 36। प्रश्न पहिला, 2024-26 2 वर्षासाठी कोलंबो प्रक्रियाच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड झाली आहे? ऑप्शन क्रमांक 3 भारत। प्रश्न क्रमांक दुसरा, ऑक्सिजनयुक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरवले जाते? ऑप्शन क्रमांक 3 महाधमनी मार्फत। प्रश्न क्रमांक 3, अरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणते? ऑप्शन क्रमांक 3 माउंट अबू। प्रश्न क्रमांक 4, जलविद्युत उत्पादनात पुढीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 5, तरंगते सरोवर पुढीलपैकी कोणत्या सरोवरास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 लोकटक सरोवर। प्रश्न क्रमांक 6, प्री फायर सॅटेलाइट कोणत्या देशाच्या अवकाश संस्थेकडून लॉन्च करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका। प्रश्न क्रमांक 7, रेड क्लिफ लाईन खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील सीमा दर्शविते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत पाकिस्तान। प्रश्न क्रमांक 8, आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण अमेरिका। प्रश्न क्रमांक 9, साई नंदनवन हे लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 चाकूर। प्रश्न क्रमांक 10, जगातील पहिला कोणता देश कृष्ण विवाराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबविणारा आहे? ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका। प्रश्न क्रमांक 11, सागर तळावरील पर्वतरांगांना डॅश डॅश म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 जलमग्न पर्वत। प्रश्न क्रमांक 12, डॅश डॅश ही भारताची 4थी सर्वात मोठी निर्यात वस्तू बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इलेक्ट्रिक कार। प्रश्न क्रमांक 13, कोणत्या वायूचा उपयोग सुकी फळे टिकवण्यासाठी केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 सल्फर डायऑक्साईड। प्रश्न क्रमांक 14, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रास बिहारी बोस। प्रश्न क्रमांक 15, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये किती लाख कोटीवर भारताची वित्तीय तूट पोहोचले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 16.54। प्रश्न क्रमांक 16, लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत खालीलपैकी डॅश डॅश हे सहकारी राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा। प्रश्न क्रमांक 17, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर ऑप्शन क्रमांक 3 सरन्यायाधीश। प्रश्न क्रमांक 18, कोणत्या कंपनीबरोबर हायड्रोजन इंधन सेलवर चालणाऱ्या बस तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिक चाचण्यासाठी भारतीय लष्कराने करार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंडियन ऑइल। प्रश्न क्रमांक 19, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 चिनाब। पुढचा प्रश्न क्रमांक 20, कोणत्या नव्या योजनेला विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पृथ्वी विज्ञान। प्रश्न क्रमांक 21, चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 कंचनेर। शेवटचे काही प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपल्या ह्या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करायचं आहे आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आत्ताच्या आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 22, डाळीपासून पुढीलपैकी कोणती पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात मिळतात? ऑप्शन क्रमांक 2 प्रथिने। प्रश्न क्रमांक 23, कोणत्या राज्यात देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा सुरू होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश। पुढचा प्रश्न क्रमांक 24, भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1993। प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत निवडला आहे? ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर।